81 वर्षापूर्वी म्हणजेच 14 एप्रिल 1944ला ब्रिटिशकालीन जहाज साधनसामग्री भरून मुंबईत आलं होतं आणि त्या मुंबईत आल्यानंतर त्या जहाजात स्फोट झाला। त्या स्फोटाचा मोठा परिणाम हा सर्वसामान्यांवरती झाला। अनेक जणांचे जीव गेले, त्याचबरोबर अनेकांनी आपलं घरसुद्धा त्यामध्ये गमावून बसले। या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत संजीव सापडे सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, काय सांगाल या पूर्ण ह्या घटनेसंदर्भात? काय ही घटना 81 वर्षापूर्वीची आहे आणि आपल्या मुंबईत घडली, पण मुंबईतल्या लोकांनाच माहीत नाही, कारण अभ्यासात कधी आपल्याला किंवा अन्यत्र याची माहितीच दिली गेली नाही। 14 एप्रिल आपल्याला माहिती आहे, आंबेडकरांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणून माहिती आहे। पण या 14 एप्रिलला अर्थात ही घटना घडली तेव्हा आंबेडकरांच्या जयंतीचे वाढदिवस नुसता व्हायचा, कारण ते जिवंत होते। तर त्या 14 एप्रिल 1944ला शुक्रवार होता आणि दुसरं महायुद्ध सुरू होतं। त्यामुळे महायुद्धाला इतर राष्ट्रांसाठी मदत करण्यासाठीची जी काही सामग्री होती, त्याच्यात बॉम्ब होते, दारूगोळा होता, त्याच्यामध्ये विमानांचे आणि जहाजांचे सुटे भाग होते, त्याच्यामध्ये लाकडी ओंडके होते, कापसाच्या गासड्या म्हणतात ते होता, तेलाची पिंप होती आणि सोनं होतं। आणि सोनं असं उघड्यावर नव्हतं, तर ते लोखंडी बॅगांमध्ये ठेवलेलं होतं की ते काही करता येऊ नये म्हणून। आणि असं ते जहाज आहे ते इंग्लंडमधनं निघालं, मध्ये ते येताना कराचीला थांबलं, कराचीला काही सामान उतरवलं आणि काही सामान चढवलं। कराची म्हणजे त्यावेळेला आपल्या मुंबई प्रांताचाच भाग होता। ब्रिटिशकालीन काळामध्ये भारत आणि पाकिस्तान तसंच वेगळं झालेलं नव्हतं, त्यामुळे तिथनं काही सामान उतरवलं, चढवलं। आणि हे जहाज एवढं मोठं युद्धसामुग्री घेऊन येत असल्यामुळे त्याच्या सोबतीला आणखीन 4-5 जहाजं आजूबाजूनी होती, काही इन केस काही झालं, काही लागलं तर। या जहाजावर एके ठिकाणी हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला, पण तो फसला आणि हे जहाज आलं 2 दिवस अगोदर आलं मुंबईत आणि व्हिक्टोरिया गोदीत ते थांबलं। अर्थात त्याच्यामध्ये काय आहे हे गोदीतल्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं। साधारणपणे असा एक नियम आहे की जर काही त्याच्यात युद्धसामग्री असेल किंवा ज्वालाग्रही काही वस्तू असतील तर एक लाल बावटा लावला जातो, म्हणजे मग त्या बाजूला कोणी जाऊ नये किंवा ते तातडीने ते सामान काढून घ्यावं वगैरे। पण तसं झालं नाही। पहिल्या दिवशी काहीच काढलं नाही, मग दुसऱ्या दिवशी काही थोडं झालं, तिसऱ्या दिवशी थोडं थोडं सामान काढायला सुरुवात झाली। त्यावेळेला बाजूला एक जे जहाज उभं होतं, त्या जहाजातल्या लोकांना काहीतरी इथे धूर येतोय असं दिसलं। धूर येतोय म्हटल्याबरोबर त्यांनी पाहिलं की आरडाओरड केला, पण तो धूर नंतर दिसेनासा झाला। मग म्हटलं की आपल्याला भास झाला असेल। थोड्या वेळाने पोलिसांनी पाहिलं, काहीतरी आग लागल्यासारखं दिसतं या जहाजात। त्या जहाजाचं नाव होतं SS फोर्ट स्टायकिन असं त्याचं नाव होतं, बरं स्ट्रायकिन म्हणून लक्षात येते। तर नंतर मग सामान उतरवणं सुरू झालं, मग ते लाकडाचे ओंडके काढले वगैरे असं झालं। तर अचानक त्याच्यात आग पेटल्याचं लक्षात आलं, मोठी आग झाली। इतकी आग एकदम पेटली की काय कळेना, सगळ्यांची पळापळ सुरू झाली आणि मग ताबडतोबीने अग्निशामक दलाला बोलवण्यात आलं। अग्निशामक दल आलं आणि गंमत म्हणजे सुरुवातीला अंदाज नसल्यामुळे 2च बंब आले। हे जहाज एवढा प्रचंड आकाराचं की त्याच्यामध्ये 50-100 बंब मावू शकतील, पण ते विझवायला फक्त 2च बंब आले। आणि त्यांनी पाहिलं की आपण काहीच करू शकत नाही म्हटल्यानंतर आणखीन बंब मागवले, आणखीन जवान आले आणि ते आग विझवत होते आणि काही आग विझता विझत नव्हती आणि प्रयत्न चाललेले आहेत। तिकडे लोकांची पळापळ चालू आहे, सामान कसं वाचवायचं हा प्रयत्न आहे। आतमध्ये बॉम्ब गोळा आहे, दारू गोळा आहे, तो फुटतो, काय होणार काही कळत नाही। आणि सुमारे 4 वाजण्याच्या सुमाराला, मला वाटतं 4ला एक 5-7 मिनटं मागे पुढे असेल, एक पहिला स्फोट झाला। हा स्फोट एवढा मोठा स्फोट होता की आता जी काही माहिती मिळते त्याच्यावरनं पहिल्या स्फोटाचे जे हादरे होते ते पुण्यापर्यंत जाणवले। एवढंच नव्हे तर भूकंप जे मोजण्याचं जे यंत्र असतं तर त्याच्यात ते जाणवले की बाबा हा काहीतरी भूकंप झाल्यासारखं दिसतंय म्हणून। ते
तो स्फोट झाला. मग परत थोडी सावरासावर होते तोपर्यंत दुसरा स्फोट झाला. त्याचे जे हादरे होते ते सिमल्याला जाणवले. भूकंप मापक यंत्रावर सिमल्याला जाणवले. म्हणजे किती तो मोठा असेल. आणि नुसतं तिथे ते जाणवले तर इथे समुद्रात लाटा आल्या मोठ्या त्या स्फोटामुळे. आणि या लाटांमुळे काही जहाजं अशी लांब फेकली गेली. काही जहाजांचे 2 तुकडे झाले. आणि हे जे एवढं अजस्त्र जहाज होतं तेच जहाज फुटलं. त्याचे 2 तुकडे झाले. सामान सगळं इथे झालं. त्यात बॉम्ब आणखी दारुगोळा असल्यामुळे आगी लागल्या. भयंकर नुकसान झालं. लोक पळतायत काही नाही. आणि कुठे कुठे ते सामान जाऊन पडलं. पहिल्यांदा खूप वर्षापूर्वी दया पवारांच्या बलूत पुस्तकामध्ये याचा उल्लेख मी वाचला होता. तेव्हा मी बरं लहान होतो. म्हणजे तरुण होतो त्यावेळेला. ते मी वाचलेलं होतं. तर तेव्हा मला एक आकर्षण होतं की बाबा काय एवढं झालं असेल की इतकं जाणवलं. कारण ते बरंच लांब राहत होते आणि ते म्हणाले आमच्या इकडे हादरे बसवले. ते भूकंप झाल्यासारखं जाणवलं होतं. आसपासच्या घरामध्ये सामान येऊन पडलं होतं. त्या बॉम्बस्फोटामुळे जहाजातल्या ज्या वस्तू होत्या त्या फेकल्या गेल्या इतक्या दूर की एक मुंबईतल्या 5-7-10 किलोमीटरच्या अंतरात त्या फेकल्या गेल्या. काही दिवसांनी एका पारशाच्या घरी वरनं छप्पर फोडून सोन्याची वेट पडली. आता हे म्हणजे इतकं सगळं ह्या गोष्टी आश्चर्यकारक आहेत ना की खरंच वाटत नाही की असं होऊ शकतं मुंबईत. त्यांनी ती दिली पारशी पोलिसांना. नंतरही व्हिक्टोरिया गोदीतला वेळोवेळी सगळ्या गोदीतला गाळ काढावा लागतो नाहीतर ती जहाजं अडकून बसतात. त्यावेळेलाही अनेक वस्तू सापडल्या. ह्या आगीची तीव्रता अशी की किमान 700 ते 800 लोक मेले असं म्हणतात. पण काहींचा आकडा 3000 पर्यंत आहे. पण 3000 हा आकडा आहे ना त्याच्याबद्दल अजून कोणी खात्रीने सांगत नाही. पण 700-800 लोक मेले. त्यातले 66 जवान हे अग्निशामक दलाचे होते. आज तुम्ही त्या भायखळ्याला गेलात तिकडे मुख्यालय तिथे तिथे तो स्तंभ आहे. आणि आज 14 तारखेपासून 21 एप्रिलपर्यंत तो सप्ताह त्यांचा हुतात्मा सप्ताह तो पाळला जातो तिथे. ही एवढी जी मोठी घटना आहे त्याची आपल्याला माहीतच नसावी. इतकी वर्ष झाली, 81 वर्ष झाली. आपल्याला 26/11चे बॉम्बस्फोट माहिती आहेत. 1993ची आपल्याला बॉम्बस्फोट माहिती आहेत. त्याच्या अगोदरच्या दंगली माहिती आहेत. त्याच्या अगोदरच्या 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जे काही शिखांचं हत्याकांड झालं होतं ते माहिती आहे. पण आपण ज्या मुंबईत राहतो त्या मुंबईत एवढं मोठं घटना घडली. आणि आपल्यासारखे जे मुंबईकर आहेत तुम्ही असेल हे कोणी सर्वजण त्या भागातनं रोज येत जात असतील किंवा कधी ना कधी गेले असतील. पण तिथे असं काही घडलेलं आहे हे काही नाही आहे. तिथे खरं तर त्याचं काहीतरी एक जसं अग्निशामक दलाने एक स्मारक उभं केलं आहे तसं व्हिक्टोरिया गोदीच्या बाहेर त्याची माहिती देणारं काहीतरी त्याचे काही फोटो किंवा त्या स्ट्रायकिंग जहाजाचे फोटो ते उपलब्ध आहेत. स्ट्रायकिंग जहाजाचे नंतरच्या आगीनंतर जे काही बॉम्बस्फोट झाले आणि त्याचे जे फोटो आहेत तेही उपलब्ध आहेत. तर त्याची काही गॅलरी जर केली तर लोकांना माहिती होईल की बाबा हे मुंबई कोणकोणत्या संकटातनं बाहेर आलेली आहे. आपल्याला संकट 26/11चं माहिती आहे. आपल्याला आणखीन त्याच्या 92-93चं माहिती आहे. पण त्यापूर्वी एवढं मोठं झालेलं होतं. आणि खरं तर आपण मुंबई त्याच्यातून कशी वाचली हे आश्चर्य आहे. ते स्फोटा जर अधिक जरा तीव्रतेचे असते किंवा त्याचा आणखीन व्याप वाढला असता तर काय झालं असतं माहिती नाही. म्हणजे दक्षिण मुंबईला सर्वात मोठा फटका बसला. तोही व्हिक्टोरिया गोदीच्या आसपासचा जो परिसर आहे तिथे जास्त बसलेला आहे. म्हणजे कामाठीपुराचा असेल, डॉकयार्ड रोडचा असेल, रेरोडचा असेल किंवा तिकडनं जो पुढचा सगळा गोदीचा भाग आहे त्या इकडे शिवडीपर्यंत सगळीकडे ते जाणवलेलं असेल. म्हणजे फक्त त्या भागात नाही तर तिकडनं इकडे दादर वगैरे या संपूर्ण भागात ते जाणवलं असणार. पण कोणीही त्याच्यावरती फारसं लिखाण केलं नाही. अभ्यासात ते शिकवायला पाहिजे. ते शिकवलेलं नाही आहेत. मुंबईचा इतिहासात ही माहिती असायला पाहिजे तर ती माहितीच नाही आहे. म्हणून मला असं वाटलं की आपण त्याच्यावर लिहायला पाहिजे. अर्थात मी हे काही नव्याने शोध लावलेला आहे असं काहीच नाही आहे. ही सगळी माहिती कुठे ना कुठे त्रोटक स्वरूपात आहे. एका पुस्तकात पण आहे
नंतर तुम्ही अगदी गुगलवर गेलात आणि विकिपीडियामध्ये शोधलं 14 तारखेला काय झालं, तर 14 एप्रिल 1944 म्हटल्यानंतर ती सगळी माहिती येऊ शकते. पण लोक ते कशाला उगाचच्या उगाच कशाला शोधायला जातील? तर त्यामुळे ही सगळी माहिती ही आपणच अशा मुंबईच्या ज्यांचं मुंबईवर प्रेम आहे, नुसतं मुंबईवर नाही तर जे महाराष्ट्राची राजधानी आहे, ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथे घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती असायला हवी. आणि त्यामुळेच मी त्याच्यावरती थोडंफार लिखाण केलं. एकूणच हे होते संजय सापटे सर यांनी स्पष्ट सांगितलं, ही घटना जी होती ही 81 वर्षापूर्वीची घटना, 1944ली घटना घडली होती आणि या संदर्भात प्रत्येक मुलाला ह्याची माहिती असावी. आता 26/11ची जी घटना घडली ही सगळ्यांना माहिती आहे, परंतु 1944ला जी घटना घडली या संदर्भात अजूनही कोणाला माहिती आहे, या संदर्भात सगळ्यांना माहिती पडावी, शाळेतल्या मुलांना माहिती पडावी. यासाठी सरकारने याची दखल घेऊन कुठेतरी याचं संग्रहालय उभं करून या संपूर्ण घटनेची माहिती तिथं दाखवण्यात यावी, अशी मागणी संजय सापटे सरांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मुंबई.